आता सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आय एम सुपर एक्साइटेड कारण आज मी फर्स्ट टाइम एका खूप मोठ्या प्रोजेक्टवरती काम करायला चाललो आहे, त्याबद्दल अभ्यास करायला चाललो आहे. तुम्ही जर माझे कपडे बघितले असाल, कोल्हापूर महानगरपालिकेचा एक कर्मचारी आज होणार आहे. गाड्या ओके, इकडे सीएनजी येतोय. मी काय झालं, मागच्या थोड्या दिवसापूर्वी साहेबांची प्रेस कॉन्फरन्स होती, तसे पत्रकारांना भेटलो. तेव्हा त्यांना मी विचारलं की कोल्हापूरमधल्या सगळ्यात मोठ्या समस्या कुठल्या आहेत. त्यांनी मला काय सांगितलं की हद्दवाढचा एक विषय, पाण्याचा एक विषय, कचरा म्हणते. कचऱ्याबद्दल मला काय माहीत नव्हतं. मी काल मित्रांना बोलून घेतलं, त्यांच्याकडे जरा माहिती वगैरे घेतली. मग मी अनेक नागरिकांकडनं पण ऐकतोय काही ते तक्रारी करतात घंटागाडीबद्दल वगैरे सगळं. म्हणजे तुमची पण बाजू समजून घ्या ना, कसं काय तुमचं कामकाज चालतंय, काय काय होतंय. तुमच्या काय आयडिया अडचणी असतील तर सांगा मला, त्याच्यावरती काम करूया. आपलं कामाचं स्वरूप कसं आहे, सकाळी 5:30ला सगळी येतात. सगळी जाऊन प्रत्येकाला वॉर्ड प्रमाणे प्रभाग वाटून दिलेले. बरोबर. त्या प्रत्येक प्रभागात प्रत्येक ड्रायव्हर फिक्स आहे आणि तिथला कर्मचारी फिक्स आहे. प्रत्येक गाडीवर 2 लोकांची टीम ना? होय, एक ड्रायव्हर आणि एक कर्मचारी. हां बरं. असं एक गाडी तरी किती घरं करते? 500 ते 600 घरांचं. मग ते 500 ते 600 घरांचं सगळं एका वेळेस कचरा बसतोय गाडीत? नाही, 3 ट्रिप पण किती वाजता सांगते मग? ज्याचं उपनगर जास्त मोठं असलं की 3-3:30 वाजता. बरोबर. झूमचा रस्ता वगैरे व्यवस्थित नाही ना, त्यामुळे गाड्यांचा पण रस्ता बरोबर नाही. झूमचा रस्ता नसल्यामुळे गाड्या पंक्चर पाट मोडणे, पंक्चर होणे गाड्या. डांबर नाही, चिखलच झालाय त्यामुळे ते रोडलाच गाड्या पंक्चर ते नव्हत्या. रोजच्या 15-20 गाड्या पंक्चर. तिथं पंक्चर झाल्यामुळे 2 तास वेळ काढायला लागतोय. आमच्याकडे स्टेपन्या पण नाही, 30 गाडी पंक्चर काढून आणायची 30 टायर आणि तिथनं पुढे रोड जाऊन टाकायचं आणि हा परत घेऊन लावायचे आणि मग चालू करायचा परत रोड. आणि आज आपल्या सगळ्यांचे ज्या काही गोष्टी असतील, आता हे रस्त्याचं म्हणला, नागरिकांना आवाहन करायचं असेल किंवा काही असतील, ते सगळं मला आज पूर्ण सांगा. मला हे सगळ्या गोष्टीचा अभ्यासच करायला आलोय. त्या सगळ्या गोष्टी मार्गी लावून देण्यासाठीच मी तर आलोय. कारण मला कृष्णा सरांनी काल सांगितलं की आपले जे आता प्लांट्स पण आहेत, जे कचरा आपण कंझ्युम करायसाठी वापरतोय, त्यातली पण दुरुस्ती भरपूर आहे. तर हे जे पूर्णच एकत्रित एक प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडून आपल्याला जे काय मदत लागते तसं डोक्यात आहे, किंवा खासदार साहेबांच्या निधीतून काय करायचं असेल हे सगळं आपल्याला करायचं आहे. त्यामुळं तुम्ही सांगा, त्यासाठीच मी आलो आहे तुमच्या त्यांच्याकडे शिकायला. ते करूया आपण व्यवस्थितपणे. त्या आता कधी इथल्या साधे आणले 7 गाड्या आहेत एकूण 174 गाड्या. आणि तसे हे कॉन्ट्रॅक्ट बेस्डच आहे ना? मला वाटतं टेंडर होतं ना सगळे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवर. माझी प्रेझेंटी घेत आहे का? प्रभाग क्रमांक ओके. हां, वॉर्ड वाईज आहे का? प्रत्येकीच्या फिक्स आहे. आता मला एक सांगा, नागरिकांकडनं सुका कचरा आणि ओल्या कचऱ्या सकाळी होते का? होत नाही होत. मिक्स टाकते. मग तुम्हाला ते स्वतः जाऊन ते हे करत बसायला लागते? होय, तिकडे जरा सॅग्रिगेशन करायला लागते. तुम्ही स्वतः करत बसताय? म्हणजे आम्ही जेवढं आमच्याकडे होते तेवढं करतोय. परत आणि ते प्लांटवाल्यांना पण करायला लागतं. तुम्ही आता कधीपासून करताय? झाले की साहेब 3-4 वर्ष झाले. होय का? 3-4 वर्ष. तुम्ही जर यंग आहे बाकीच्यांपेक्षा, तुमच्याकडे यंग कोण नाही तिकडे. पावसाचा पण वेगळाच त्रास असेल. त्रास आहे पावसाळ्यात. काय होते त्याचं कचऱ्याचं? त्यात ओला ते वेगळा होते, परत नको वाटते ना. पूर्ण खरं नको वाटत असं. खरंच नको वाटते. केलं घेऊ सेपरेट. थँक्यू. प्लास्टिकचं काय करायचं? प्लास्टिक नाही हा वाढलाय.
बरं मला एक सांगा, तुम्ही पण फुल रोज हे करता ना? काय काय अडचणी येत आता आता अडचणी म्हणजे काय, गाडीची आली तरच अडचण येते. ते रस्त्यामुळं झुमच्या इथल्या झुमच्या इथल्या नागरिकांकडनं काय असं हे आहे काय? भांडण भरपूर वेळा झाले पण ओल्या सुक्यासाठी. होय ना? होय, काही ठिकाणी परफेक्ट असतोय, होय. असं पण नाही की म्हणजे सगळेच असे हा करतात. बरोबर. काही एका होय, होतं की एक दोन ठिकाणी मी बघितलं की एकदम हे होतं एक एक प्रॉपर ते प्लास्टिक मध्ये घालून वगैरे. व्यवस्थित ठेवतात. ज्या भागात गाडी येत नाही ना 2-3 दिवस, तिथे प्रॉब्लेम 100% येतोय. म्हणजे गाडी 2-3 दिवस काय येत नाही. तेच आता गाडी रिपेरीला दिले हा असली किंवा सही पंचर करणं. झालं, शेवटी गाडीचाच प्रॉब्लेम. हे काय ओला आहे हा ओला आहे तो सुका. की मी खासदार धनंजय महाडिक साहेबांचा मुलगा. अरे बापरे. मग थोडं लोकांमध्ये आव्हान करायला आलोय. मी ते सगळ्या कर्मचाऱ्यांचं काम समजून घेण्यासाठी आलो होतो. मग काय होते, हे सगळा कचरा आपला प्लांट्सला जातोय तिथं प्रोसेस व्हायला. तर काय आहे, जेव्हा ओला आणि सुका वेगळा नसते ना, ते सगळा त्रास ह्यांना होतोय करायचा. तर नागरिकांमध्ये आव्हान करण्यासाठी आलो होतो. तर आपण ह्या इथून पुढे प्लीज ते करा. येतो दादा. मी आता मंगळ पेठेतल्या बैलबाग एरियामध्ये आहे. आता इथं ना कुणाचं घर आहे ना काय, हे बघा. तर आता काय आहे, घंटा गाडी टाईमवर न येणे किंवा हे जे काय अडीअडचणी आहेत ते काय आहेत मी ते विस्तार तुम्हाला सांगतो. पण तुमच्याच भागात तुम्ही हे घाण करणं योग्य नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भलेही या भागातले लोक नसतील, येता जाता कोण लोक टाकत असतील, ते सुद्धा कसं न होणे त्याच्यासाठी पण नागरिकांनी ह्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि खास करून आता आज पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसाळ्याच्या टाईमला ह्याच्यावर पावसाचं पाणी पडून हे कुठं पण पसरू शकते. त्याचे बरेच म्हणजे तोटे आहेत. डायरेक्ट पाण्यात जाते. हां, डायरेक्ट पाण्यात जाते, त्यात मिक्स होते. तिथून प्लॅस्टिक असल्यामुळे ते ब्लॉक करते ड्रेनेजेस. त्यामुळं हे योग्य नाही. मी तुम्हाला सिम्पल वे सांगतो. मी अनेक लोकांनी बघितलं की डस्टबिनमध्ये त्यांनी तसाच ओला कचरा हे ते टाकलेला. बिन बॅग्स म्हणजे डस्टबिनचे बॅग्स तुम्ही तुमच्या घरात 2 डस्टबिन बॅग उघडून ठेवणे, एकात पूर्ण ओला कचरा, एकात पूर्ण सुका कचरा, आणि अशी बॅग उचलून फक्त द्यायची आहे. एवढं म्हणजे ते सोपं आहे. त्यांनी तुम्ही यू जस्ट गोइंग टू मेक लाईफ सो मच इझियर सगळ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी. त्यामुळे मला विनंती आहे की एक कचरा त्या पद्धतीने द्या. आणि दुसरं हे तर अजिबात करू नका. आणि मेन म्हणजे परिसर आपलाच आहे, हे आपलं घरच आहे ना. ऑब्व्हियसली सगळ्या प्रत्येक वेळीस नागरिकांची चूक असं म्हणणं आहे, इथं पण चुका होत असतील. पण माझं एवढंच आहे की ह्यांची बाजू तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. सगळ्या नागरिकांना मला ते सांगायचं आहे की सगळ्या कर्मचाऱ्यांची बाजू पण तुम्ही समजून घ्या की दिस इज नॉट प्लेझंट वर्क, आणि जस्ट मेक लाईफ इझियर फॉर देम. दॅट इज ऑल आय एम आस्किंग फॉर. पण मला सांगा की आता काय काय अडचणी असतात आपल्या. तर आम्ही जेव्हा किंवा नागरिकांना भेटायला जातोय ती म्हणजे तुमची कंप्लेंट करत असतात हो, बरोबर. की नीट बोलत नाही, टाइमावर येत नाही. पण आता तुमच्या पण अडचणी आहेत ना. एकांनी मगाशी सांगते आता काय गाडी जरी लेट झाली, 2 दिवस जरी लेट झाली, तर लगेच स्थानिक नगरसेवकांना फोन करून हे असं करायला बघा तुम्ही सांगा. मग नगरसेवक लगेच तुम्हाला फोन करतोय. हा साहेब, साहेब येणार जरा वेळ. हा ठेवा की असू दे, 1 तास पण लागेल की. असू दे ठेवा, नेतो. आमचे बरोबर सकाळी 6 वाजून 5 मिनिटं झाले की नागरिकांचा फोन चालू होतो. फोन आला ना? हो, मगाडून चालूच आहे. आला की एकदाच सांगतोय मी फोनवर, वेळ काय विषय नाही, ठीक आहे. अरे वा. तरी ते गाण्यामुळे मला वाटतं तरी बरेच नागरिक त्यामुळे बाहेर येतात ना. नागरिकांचं पण कसं असते दादा, गाणं लावलं की गाणं मोठा आवाज नको, बोलत आपल्या लय फेस करायला लागते. सगळ्यांचं माणूस समजून घ्यायला लागते. बाकी काय नाही, कुणाला उजड बोलत चालत नाही, कुणाला हे बोलून चालत नाही. ठीक आहे. बरं, दुसरा शेजाऱ्यांचा असते त्यांचं खरं. दुसरा शेजारी का म्हणजे आवाज सोड, आता काय तवर दुसरा प्रत्येकाची मागणी वेगवेगळी. हाका मारत जावा, तवर एक जण होत्यात, तवर कोणतर मध्ये शिटी वाजवायची. तर कामगारांचं ते हाल होते. की वेगवेगळे द्या की बोलला आणि चुका सांगितले की ते मी लोकांना आव्हान करायला आलोय. थोडंसं कचरा वेगवेगळे दिला ना त्यांना सोपं होते टाकायला. त्यामुळे पण थोडं प्लीज करा.
बाकी वेगवेगळं काय? आता ह्या रस्त्याची अवस्था बघ. हा रस्ता आम्ही आता आपण ड्रायव्हर्सशी जेव्हा बोलवतो सगळ्यांची सगळ्यात मोठी तक्रार आहे, या रस्त्यावरती रोज गाड्या पंक्चर होत आहेत, रोज गाड्यांचे सर्व्हिसिंगचे वगैरे हे करायला लागते. आणि आपण फॉर्च्युनरमध्ये बसलोय तरी माझा पाय भिजा लागलाय पाण्यात. विचार कर त्या गाड्यांचे काय हाल होत असतील. त्यामुळं त्याचा एक प्रस्ताव इमिडिएटली पालकमंत्री महोदयांना जाऊन द्यायचा का असं मी विचार करत आहे. तर ते आपण करूया. म्हणजे आता मी ह्यांच्याशी बोललो सगळ्या अधिकाऱ्यांशी, तर त्यांनी सांगितलं की ह्याचा एक प्रस्ताव इमिडिएटली निवेदन तयार करून ते देतील आणि मग आपण याच्यावरती काम करूया. दिवसाचा किती? साधारणतः इथं 7 ते 8 टन येतोय ओला कचरा. बरं, ओला कचरा फक्त. ओला सुका सर इथं 6 टन येतो. दररोज आपण 5 ते 5.5 टन कचरा याच्यामध्ये ओला कचरा वेट ऑर्गॅनिक वेस्ट. तो इथं आपण क्रश करतो, फाईन सेग्रिगेट करतो. त्यातून थोडंफार प्लॅस्टिक वगैरे एखादं येत असतं ते काढून क्रश करतो. क्रश केल्यानंतर प्री-डायजेस्टर जातं. ही भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरची टेक्नॉलॉजी. क्रशिंग वगैरे असं काय? नाही, डायजेशन म्हणजे अनोबिक कंडिशनमध्ये त्याचं ऑटोमॅटिकली डिग्रेडेशन व्हायचं. डिग्रेडेशन आणि त्यातून गॅस जनरेशन. टेम्परेचर वगैरे मेंटेन. टेम्परेचर 37 डिग्रीच्या आसपास आपलं मेंटेन होतं. किती इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते? आता इथं जवळपास आपल्या 300 युनिट दररोजचे जनरेटर युनिट दररोजचे. त्यापैकी आम्हाला फक्त 70 ते 80 युनिट आता सध्या स्वतःचा प्लांट वापरायसाठी लागतो. हा प्लांट ऑपरेट. बाकीच्या वीजचं काय? बाकीचे अजून नाही. आता तो प्रस्ताव दिलेला आहे की इथले जे स्ट्रीट रेट्स आहेत आपल्याला. तुम्ही जे मागाशी म्हणला इथं अजून एक डायजेस्टर अकॉमोडेट करायला जागा आहे. जागा खूप आहे. इथं पण थोडंसं एक्सपान्शन केलं तुम्हाला किती एरियाज कव्हर करता येतील? 10 प्रभाग इकडे होऊ होय ना. आता किती प्रभाग आहेत? 8 प्रभाग आहेत. हा, आणि ते करण्यासाठी तुम्हाला अनेक डायजेस्टर आणि ही कॅपॅसिटी वाढवून पाहिजे. तुझी कामाला आहेत की जे आता महिला वगैरे कुठले आहेत सगळे? हे गावात काही पीकवाडी या भागात काम का सोपं आहे? नाही, हे सगळ्या लोकांचा सत्कार केला पाहिजे आपण. हे चेष्टा नाही हे काम करणं. चलो, छान चालू आपलं काम. ऑल द बेस्ट. काही लागलं तर सांगा. स्वतःची काळजी घेऊन सगळं करा. इथल्या कर्मचाऱ्यांचं काय असेल तर मला सांगा. तुम्ही पण प्लीज मास्क ग्लोव्ज वापरा तुमच्या प्रिकॉशनसाठी. व्हॉट इज दिस? काय? कोल्हापूरचा कचरा ज्या ठिकाणी साठतोय तो जो झूम प्रकल्प आहे, मी जेव्हा तिथं गेलो मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या आयुष्यात असं काहीच बघितलं नाही आणि मी माझ्या आयुष्यात असलं एवढा अनप्लेझंट एक्सपिरियन्स. व्हॉट इज दिस? काय? मी तिथं गेल्यानंतर मी 2 मास्क घातलेले, ग्लव्ज घातलेले, बऱ्यापैकी मी सगळं कवर करून होतो. पण मला तिथं राहणं म्हणजे तिथं वास एवढा हे होता, एवढी दुर्गंधी तिथं होती, मला तिथं उभारायला सुद्धा राहत नव्हतं. आणि मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा असे कचऱ्यांचे डोंगर तिथं उभा होते. त्यामध्ये ते लोक कसं काम करत असतील मला आश्चर्य वाटत होता लिटरली. आत्ताची परिस्थिती अशी आहे की कोल्हापूरमध्ये रोजचा 280 टन कचरा गोळा होतोय. सणावाराला तो जास्त होतोय, 300 टनापर्यंत पण टेकू शकतोय. पण आपल्या इथं आत्ता जवळपास 200 टनच्या आसपासच रोजचा तो कचरा कंझ्युम करण्याची कपॅसिटी आहे. म्हणजे बाकीचं जे आहे तो कचरा फक्त रोजचा 80 टन पडतच चाललाय. त्याचबरोबर तिथं मी जेव्हा गेलो, घंटागाडी ज्या रस्त्यावरनं जातात, म्हणजे तो रस्ता नाहीच आहे बेसिकली, काहीच नाही तिथं, फक्त दलदल आहे. त्याच्यातनं ते गाड्या जातात, त्यात त्यांच्या गाड्या पंक्चर होत होत्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत नागरिकांच्या साईडनी सगळ्या गोष्टी ऐकत आलो आहे की इथं लेट झालं, घंटागाडी येत नाही, ती माणसं नीट बोलत नाही किंवा कचरा वेळेवर घेऊन जात नाहीत. पण ह्यांचे चॅलेंजेस आज बघणं हे म्हणजे अतिशय माझ्यासाठी गरजेचं होतं आणि महत्त्वाचं होतं. आणि मी खूप खुश आहे की मी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी गेलो, कारण मला एक खूप मोठा धडा शिकायला मिळाला. कारण ह्याच्या आधी मी जेव्हा काही लोकांकडून ऐकूच तेव्हा मला पण वाटायचं अरे हे काम व्यवस्थित करत नाहीत का. पण ह्यांच्या अडीअडचणी वेगळ्याच आहेत. एखादी गाडी पंक्चर झाली तर त्याला टाईम डिले होतोय, तर सुपरवायझरला भागातील नगरसेवकांचा फोन येतोय आणि त्यांची दमदाटी त्यांच्यावर असते की अजूनपर्यंत गाडी आलेली नाही, ती पाठव लवकर. मी पुढं जाताना
100% ह्या गोष्टीमध्ये पूर्ण लक्ष घालणार आहे. प्लॅन असा आहे की परत हे सगळे अधिकारी बोलून हे सगळे पॉईंट्स मी ऑन पेपर काढणार. जे हिथले किरकोळ विषय आहेत, जसं की रस्ता करणे असेल किंवा एक किरकोळ नूतनीकरणचं असेल, ते आपण पालकमंत्री महोदयांकडनं, खासदार साहेबांच्या काही फंडमधनं हे सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू शकू. मला माझे जे कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत जे तिथं काम करतात त्यांच्यासाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट तिथं तयार करायचं आहे. कारण आत्ता जशा पद्धतीने ते सगळं काम चालू आहे हे त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे. मला ते अजिबात आवड नाही. मी नागरिकांना पण जेव्हा मी स्वतः कचरा टाकायला गेलो तेव्हा बघत होतो की काही नागरिक म्हणजे दारात उभासुद्धा करून घेत नव्हते कर्मचाऱ्यांना. मला ते खूप हे झालं की ही सुद्धा लोकच आहेत, ही आपलीच लोक आहेत, हे आपल्याच घरातल्या कचऱ्याचं ते काम करतात. त्यामुळं त्यांनासुद्धा आपण सन्मान देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या म्हणजे सर्व नागरिकांकडनं, मी सुद्धा आजपर्यंत माझ्या घरातनं होत होतं का नाही मला माहीत नाही, पण मी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन्स ते माझ्या घरात सुद्धा दिले आहेत की ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करूनच द्यायचं. कारण मी जाऊन काल तिथं प्रत्यक्षात डोळ्यात बघितलं की त्याला त्रास किती आहे. म्हणजे आपण व्यवस्थित कचरा त्यांना देत नाही म्हणून खूप मोठ्या प्रमाणात त्या लोकांना त्रास होतोय. आपले कर्मचारी जे दारात कचरा गोळा करायला येतात त्यांना तर त्रासच आहे, त्यांना तर सेग्रिगेशन करायला लागते. पण तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला एक दृश्य बघितलेलं सांगतो. तिथं जो RDFचा प्लांट होता, RDF प्लांट म्हणजे बेसिकली प्लॅस्टिक्स हे कचऱ्यामधनं सेपरेट केले जातात. त्या प्लांटच्या आत मी गेलो, तिथं एक बेल्ट होता ज्यामध्ये सगळा कचरा आणून टाकला जायचा आणि त्या बेल्टवरनं सगळा कचरा थोडंसं सेपरेट होऊन म्हणजे स्पेस आउट होऊन असं बेल्टवरनं वरती जात होता. आणि माझं लक्ष वरती गेलं तर प्रत्येक त्या बेल्टवरती असे प्रत्येक 1-2 फुटाला एक 15 ते 20 महिला बसलेल्या. आणि त्या महिला तिथं तो कचरा जो येतोय त्यातले फक्त प्लॅस्टिकच्या गोष्टी हातातनं घेऊन तिथून बाहेर काढत होते. म्हणजे ज्या ठिकाणी मला उभारणं सहन होत नव्हतं तिथं आपले लोक हे अशा पद्धतीने काम करत होते. ह्या सगळ्या गोष्टींवरती मार्ग आहेत. मी तर डेफिनेटली याच्यावर काम करणारच आहे. पण एकंदरीत जे मी काल बघितलं म्हणजे मला खूप आनंद आहे की मी हे जाऊन त्यांची बाजू समजून घेऊ शकलो. आणि मी खूप रिस्पेक्ट करतो सगळ्या कर्मचारी ज्या पद्धतीने ते आपल्यासाठी काम करत आहेत. तर आता नेक्स्ट प्लॅन तोच आहे. आणि बघूया जर सगळ्यांची साथ मिळाली तर मी 100% हा प्रोजेक्टसाठी निधी आणणं आणि या सगळ्या लोकांसाठी एक चांगलं वर्क एन्व्हायरमेंट तयार करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार. काय मला आता आपण पुईखडीपासून चालू करूया. तुम्ही जेवढं सांगितलं मला तेवढं मी लिहितो. पहिला एक तर रस्ता, त्यानंतर आपल्याला ड्राय वेस्टची कपॅसिटी वाढवून पाहिजे. मला हे कॉस्टिंग वगैरे कसं काढून देणार तुम्ही, कधी काढून देऊ शकता? पण मला हे पण वाटतंय की रस्ता झाल्यावर तुमची बरीच कामं म्हणजे म्हणजे मेंटेनन्स वाचला, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होणारा खर्च वाचला आणि प्रोसेसिंग फास्ट होणार. मला आकडे पण पाहिजे सर. झूम प्रकल्पाला किती लोक कामात आहेत, पुईखडीला किती आहेत आणि घंटागाडीवर हे मला ठीक आहे चला सर. येस ओके चलो चलो. काही दिवसापूर्वी तुम्ही कृष्णराजच्या इंस्टाग्रामवर एक रील बघितला असेल. यामध्ये त्यांनी आपल्या कोल्हापूर शहरातल्या जे घंटागाडी वरचे जे कर्मचारी असतात त्यांच्याबरोबर एक अख्खा डे स्पेंड केला. त्यांचं काम समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अडचणी काय आहेत ते समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही चाललो आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मुश्रीफ साहेबांना भेटायला. कारण एक मोठी अडचण या कर्मचाऱ्यांची अशी होती की कोल्हापूर शहरातले जे झूम प्रकल्प आहेत तिथं रस्त्याची गैरसोय फार होत आहे. त्याच्यामुळं त्यांच्या गाड्यांचं सुद्धा मेंटेनन्स कॉस्ट हाय येत आहेत आणि एकंदरीत तिथं रस्त्याची सोय नाहीच आहे असं त्या कृष्णराजला तिथं पाहायला मिळालं. आता तो आउट ऑफ टाऊन असल्यामुळं मी त्याच्या वतीने मुश्रीफ साहेबांची भेट घेणार आहे आणि त्यांना या रस्त्याचा प्रस्ताव देणार आहे.
बस बस. मी आजपर्यंत अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत, गरजू लोकांना मदत करत आलेलो आहे. पण आज पहिल्यांदा आपल्या कोल्हापूर शहराच्या प्रश्नांवरती काम केलं. या अनुभवातनं मला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. अजूनपर्यंत तुम्ही जे काही बघितला ही तर फक्त सुरुवात आहे.